धन्यवाद रवी भाऊ। यानंतर वडगावचे नगरसेवक मनोहर भाऊ चौधरी हे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांची इच्छा आहे। या ठिकाणी आपल्याला थोडक्यात एक वाणी मला व्यक्त करावं सांगितले। जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम दादा पवार यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी अशी मी त्यांना विनंती करतो। श्रीराम दादा पवार। प्रथमतः वडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने हनीभाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा। हनीभाऊ आम्ही वडगावला आलोय आज तुम्हाला भेटायला। हनीभाऊ आणि संत बोला करिष्मा आज पुन्हा जिल्ह्यातल्या मित्रांनो हनीभाऊंना आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आता जिल्हा सांभाळावा, उत्सवाचा सांभाळला तसंच जिल्हा सांभाळावा। बहुतेक एक शेअर मित्रांनो तर आवाजाचा काय वाजला नाही वाजला तर चालेल। श्री पंखों से उड़ान नहीं होती हौसला उड़ान लेता है, श्री पंखों से उड़ान नहीं होती हौसला वर्ड उड़ान लेता है, मंजिल उसी को मिलते है जिनकी राहों में जान होती है। जय हिंद जय भारत। व्यक्त करता है आयु आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश। त्यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे। उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा देतो। आज आपण माननीय हनीभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त इकडे सगळे जमलेले आहात। त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने आणि आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने हनीभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज जरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून इकडे उपस्थित असलो तरी मला आज खऱ्या अर्थानं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय हनीभाऊ यांनी पूर्ण केलेलं आहे। त्यांनी या नगरपालिकेच्या समोरचा बाबासाहेबांचा पुतळा मोठा केला, त्याचबरोबर सुशोभित केला। पूर्वीच्या डीएस ग्राउंडला बाबासाहेबांचं नाव दिलं, आरपीडी रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं, आठवडे बाजारातील सगळ्यात मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं। ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संतोष भाऊने रक्त एकच आहे, संतोष भाऊ असं आणि भाऊ असं ही सगळी कामं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराला शोभून दिसतात आणि आज ती तुम्ही पूर्ण केलेली आहे। आणि या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की तडीपारी आणि ते सगळे प्रकार मी सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला एखाद्या जागेतून तडीपार करू शकता, लोकांच्या मनातून कसे तडीपार करा, लोकांच्या मनातून मात्र तुम्ही कधीही हद्दपार होणार नाही याची ग्वाही मला ही समोर दिसते। आणि मला वाटतं याची प्रचिती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल। तुम्ही ठरवलेला माणूस ज्याप्रमाणे आधीच्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त सांगा, आणि मला वाटतं या नंतर देखील अनिल भाऊंनी सुचवलेला आणि सगळे हा जो वर्ग इकडे बसलेला आहे तो संपूर्णपणे अनिल भाऊंच्या मागे एवढाच मला वाटतं मी याच्या अगोदर एवढाच वर्ग बाहेर देखील उपस्थित आहे। आज येताना भुसावळून येताना मला जागोजागी अनिल भाऊंचे पोस्टर लावलेले दिसले, त्यावरूनच कल्पना येते की अनिल भाऊंनी काय संपत्ती मिळवली असेल मला माहिती नाही, परंतु ही खरी संपत्ती अनिल भाऊंनी मिळवलेली आहे। या प्रसंगी अधिक न बोलता मी फक्त
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाकडून, संपूर्ण आंबेडकर कुटुंबाकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो. जय भीम, जय भारत, जय हिंद. तर त्यांनी आपल्या कार्याचा होता व त्याच्यातून अख्ख्या जिल्ह्याभरात व आता प्रांतवाद सुद्धामुळं महाराष्ट्राबरोबर इतर ठिकाणी मैत्रीचा जो साठा घेऊन चाललेला आहे आमचा खऱ्या अर्थाने मोठा भाऊ आदरणीय अनिल भाऊ चौधरी यांचा आज वाढदिवसापेक्षा वाढदिवसाचा उत्साह हा लगभग महिनाभर आधीपासून सर्व कार्यकर्त्यांमध्ये संचारतो. तो यावर्षी होता, गेल्या काही काळात भाऊ आपण नव्हते त्यावेळेलाही होता, परंतु तो साठवून ठेवलेला उत्साह आज सर्वांना अनावर झाला व त्याचा हा महासमुद्र कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा व प्रेमाचा या ठिकाणी सर्वांच्या रूपातून इथे एकवटलेला दिसतोय. मी या परिवारातला एक छोटा सैनिक म्हणून भाऊसोबत बरेच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. मला सुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ज्यांच्या वाढदिवसाला जातोय तिथे शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून काय घेता येईल ते सुद्धा घेण्याची माणसाने एक कुठेतरी संधी घेतली जावी आणि त्या संधीचं माहेरघर म्हणजे अनिल भाऊ चौधरी. त्यांनी मैत्रीमध्ये खऱ्या अर्थाने मैत्रीत कधीही कोणाच्या दुरावा आणि सुखादुखामध्ये ते प्रत्येकासोबत राहिले. सावलीप्रमाणे प्रत्येकाची हजरजबाबीपणा, प्रत्येकाची संवाद साधून त्यांनी आपलं एवढं प्रदीर्घ काळापासून मैत्रीत्व टिकवून ठेवलं. बरोबर सलाम त्या वीराला ज्याने एवढ्या योद्ध्याप्रमाणे लढून इतक्या संकटांवर मात करून आज होत्या ते नव्हते झाले. मात्र अनिल भाऊ आपल्यासाठी या जनतेच्या मनातील सागर आणि समुद्र त्यापेक्षाही मोठ्या प्रेमाने उसळत आहे. या खऱ्या अर्थाने तुम्हाला संपूर्ण भुसावळ शहरवासियांबरोबर तालुक्यातील व जिल्हाभरातील जनतेच्या तमाम शुभेच्छांच्या जोरावर तुम्ही जे जे मनात आणाल ते सर्व काही होऊ शकतं. हे मी सांगत नाही, हा जनसागर सांगतोय. या सर्वांच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने, वानखेडे परिवाराच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला पुन्हा एक वेळा हा काही वर्षाच्या म्हणजे गॅप नंतर पुन्हा हा कार्यक्रम अनुभवता आला, त्याबद्दल खरोखर तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली, तुम्हाला इतक्या वेळा आपण सर्वांनी सहन केलं त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो. जाताना एवढं सांगतो, वक्त पे नशा है लश्कर भी उतर जाता है, वक्त पे नशा है लश्कर भी उतर जाता है, बात चढ़ने के समंदर भी उतर जाता है, और यही तारीख है अल्लाह के शहंशाह की, जब ताज उतरते तो सर भी उतर जाता है. आधीच्या वक्त्यांनी भाऊबद्दल फार सांगितलं. तुम्ही भाऊंसाठी फार मेहनत घेतली, भाऊंना प्रत्येक क्षणात मदत केली, म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि भाऊंची लढा आहे. पण आम्हाला भाऊंसाठी काम करण्याची इच्छा आहे, पण तुम्हाला संधी मिळत नाही. तर म्हणून जामनेरकरांसाठी भाऊंनी भुसावळकरांसाठी आता सचिन भाऊंना द्या आणि जामनेरसाठी तुम्ही अशी इच्छा आमच्या जामनेर तालुक्याच्या वतीनं भाऊ आणि भाऊ खरंच सांगतो. तुम्ही सचिन भाऊ आता भुसावळ सामावून घेतील, ही वानर सेना सचिन भाऊंना सामावून घेईल. तुम्ही जामनेरला आम्हाला सांभाळा. मुद्दते लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर खुदा होता है. आजच्या अनिल भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे अध्यक्ष आमच्या नगर परिषदेचे गटनेता आदरणीय हाजी नईम खान पठाण पैलवानजी, सत्कार मूर्ती अनिल भाऊ चौधरी. आज खास करून अनिल भाऊंचा वाढदिवस आणि त्याच दिवशी ज्यांचा वाढदिवस आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या कुटुंबातील एक सदस्य त्यांचे पंटू आयुष्यमान राजरतन आंबेडकरजी यांचा आज वाढदिवस आहे। असे आंबेडकरजी मंचावर उपस्थित आमचे मित्र आशिक खानजी, भडगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शशीभाऊ, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र चंद्रकांत दादा पाटील, भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्रजी चौधरी, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ पाटील, त्याचप्रमाणे जळगावचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश पाटील, नगरसेवक मुश्ताकभाई, आमचे मित्र रावेरचे नगरसेवक शीतल भाऊ पाटील, जळगाव नगर परिषदेचे नगरसेवक आमचे मित्र, त्याचप्रमाणे हायस्कूलचे उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, यावलचे उपनगराध्यक्ष, त्याचप्रमाणे हायस्कूलचे नगराध्यक्षपदी आमचे मित्र दादू शेख, त्याचप्रमाणे बारामतीहून या ठिकाणी खास भाऊंचा प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेले त्यांचे मित्र दीपकजी निंबाळकर, भुसावळ नगर परिषदेचे नगरसेवक युवराज पाटील, त्याचप्रमाणे जुबेर भाई, शिवमोहन सिंगजी, आरिफ भाई, भीमा भाऊ, राजेंद्र भाऊ नाटकर, जेबी दादा सपकाळे, प्रकाशजी अहिरे, त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे सभापती ऍडव्होकेट तुषारजी पाटील, नगरसेवक जलीलभाई, साबीरभाई, त्याचप्रमाणे नगरसेवक हाजी गफ्फार मलिक साहेब यांचे चिरंजीव नदीम मलिकजी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व, माफ करा सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाही, कोणी राहिलं असेल तर राग मानू नका, उपस्थित सर्व व्यासपीठ या ठिकाणी खास करून अनिल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले जिल्ह्याभरातून सर्व प्रेमी मित्रांनो, ज्येष्ठ श्रेष्ठ मातांनो, भगिनींनो आणि आमच्या पत्रकार छायाचित्रकार बंधूंनो, आज सोनियाचा दिवस, अनिल भाऊ चौधरी यांचा वाढदिवस गेल्या अनेक वर्षापासून उत्साहामध्ये आम्ही साजरा करतो। या वर्षी 2 वर्षाचा गॅप होता। या ठिकाणी बऱ्याच लोकांनी सांगितलं रामाला वनवास झाला होता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या। सतयुगामध्ये नक्कीच रामाला वनवास झाला होता, पण या कलियुगामध्ये जनतेसाठी विविध कारणांनी लढा दिला, लोकांच्या नागरिकांच्या कामासाठी, कार्यकर्त्यांच्या कामासाठी विविध या ठिकाणी निर्णय, कठोर निर्णय घेतले। वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांना धारावर करण्यासाठी कायदा मोडला असेल, अशा विविध गोष्टी धडाकेबाज काम करत असताना संतोष भाऊंना नक्कीच वनवास झाला, परंतु त्याच धर्तीवर रामाला वनवास झाला म्हणून लक्ष्मण सुद्धा त्या ठिकाणी सोबतीला राहत होता आणि म्हणून बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह, अनिल भाऊ सुद्धा त्या वाट्यावर गेले। परंतु यांचा काय कसूर होता? ज्याप्रमाणे रामाला वनवास होताना सुद्धा त्यांचा काही कसूर नव्हता, तसाच या चौधरी बंधूंचा सुद्धा काय कसूर होता, असं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रश्न करणार आहे। काम जर करायचं असेल, कुठे कायदा मोडायचा असेल तरच काम होतं, परंतु हे सगळं करत असताना नक्कीच चुका झाल्या, परंतु चुका ज्याच्या हातून होतात जो काम करतो। आणि असं या चौधरी बंधूंना काही वर्ष अडचणीत यावं लागलं, परंतु ते अडचणीत का आले? ते अडचणीत आले तुमच्यासाठी, ते अडचणीत आले आमच्यासाठी,
जर त्यांनी त्या पद्धतीने कामं केली नसती, त्या पद्धतीने निर्णय घेतले नसते, तर कदाचित उमेश नेमाळे नगराध्यक्ष नसता. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, नागरिकांचे काम करण्यासाठी, विविध गरीब लोकांना साथ देण्यासाठी, विविधांचे कुटुंब बसवण्यासाठी या ठिकाणी या दोघे बंधूंनी काम केलंय. मित्रांनो, इतिहास आहे. आता आपल्या मित्रांनी सांगितलं, ज्या ज्या लोकांनी असे काही धाडसी निर्णय घेतले असतील, तेथे अडचणीत येतात, तेथे अडचणीत आलेल्या आहेत. आणि म्हणून या अडचणी ज्या असतात त्या काही कायमस्वरूपी राहत नाही. त्या आताच तुम्हाला सांगितलं की मुद्दा ते लहान मुलांचे आहे, जोही होत आहे मंजुरी खुदा होत आहे. कारण परमेश्वराला इथे मान्य होतं, खुदालाही मान्य होतं, ईश्वराला मान्य होतं की अजून भविष्यात लाखो लोकांचे कामं तुमच्या हातून घडवायचे आहेत. आणि म्हणून काही का असे ना, थोडा वनवास सहन करून घ्या. आणि म्हणून त्या पद्धतीने आज अडचणीतून दोघेही बंधू आज शहरात आले. आणि म्हणून मोठ्या जल्लोषाने घुसळकरांनी त्यांचं स्वागत केलंच. पण आजचा हा सत्कार समारंभ हा दाखवून देतो भाऊ की शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा ती शेती कशी आहे याचा शेजारचा शेतकरी त्या शेतीचं मोल ठरवतो. परंतु भाऊ या ठिकाणी अभिमानाने सांगेल की आपण अशी शेती कसली आहे की ती अतिशय सुपीक आहे. ज्याप्रमाणे ही जनता या सभा मंडपात आपल्याला दिसते आहे, इतकं भरभरून प्रेम या ठिकाणी आपल्याला जनता ही करते आहे. त्याच्यावरून त्या आपल्या शेतीचं मोल ठरत आहे की किती सुपीक शेती आपण कसली आहे. आमच्यासारख्या अनेकांचे राजकीय भविष्य आपण घडवले. यापुढे सुद्धा असंख्य जनसागर, फार मोठा कार्यकर्त्यांचा आपला लवाजमा, अनेकांना न्याय द्यायचा, अनेकांचे कार्यकर्त्यांना अजून उच्चपर्यंत न्यायचं आहे. आणि म्हणून आज या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे की भाऊ तुम्ही खरंच जरी बाहेर होतात परंतु आम्ही तुमचेच शिलेदार आहोत, आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी मोठ्या अभिमानाने या शहरात सर्वांचं स्वागत करतोय. अडचणी येतात, अडचणी येतील. ती पुढे म्हटली आहे की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. किती जरी अडचणी आल्या तरी आमच्यासारखे कार्यकर्ते हे तुमच्या नेतृत्वाचंच काम करणार आहे. आणि तुमचं नेतृत्व हे घुसळकरांना मान्य आहे. म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय अनिल भाऊ, एका जणाने विचारलं होतं, एका माणसाने एका दिलदार माणसाला विचारलं की एक दिलदार इंसानने प्रश्न झाला, कितने दोस्त है तुम्हारे इस दुनिया में, कितने दोस्त है तुम्हारे इस दुनिया में, असं एकाने दुसऱ्याला प्रश्न केला. तो दिलदार माणूस बोला, बहुत खूब सवाल पूछा है आपने. प्रश्न है कितने दोस्त है तुम्हारे इस दुनिया में. ज्याने प्रश्न विचारला तर समोरच्याने सांगितलं, बहुत खूब सवाल पूछा है आपने, जितने दोस्त मेरे हैं उतनी ही मेरी दुनिया है. असं आदरणीय अनिल भाऊ चौधरी यांचं हे व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात कुठेही जाल तर त्या प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात अनिल भाऊंनी मित्र फिरलेले आहेत, मित्र निर्माण केलेले आहेत. आज या व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर जिल्ह्याभरातून त्यांचे मित्र या ठिकाणी आहेत. कोणी बारामतीहून आलाय, आंबेडकर साहेब आलेले आहेत, अजून कोणी या सभागृहात वेगवेगळे आपले भाऊंचे मित्र बसलेले असतील. मित्रांनो, चौधरी बंधू एक अशी ताकद आहे की कार्यकर्त्यांसाठी कुठलाही विचार न करता धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मला नाही वाटत या जिल्ह्यात कोणाची असेल. आणि म्हणून त्यांची ताकद ही वाढतच जाते आणि अनेक लोक उच्च पदस्थ या ठिकाणी होतात.
भाऊ आपण मला नगराध्यक्ष बनवलं, हा भुसावळचा इतिहास आहे की एक साधा कार्यकर्ता जो तुमचं बोट धरून लहानपणापासून तुमच्या सोबत राहतोय त्याला या शहराचं प्रथम नागरिक म्हणून आपण मान दिला. परंतु काम करत असताना अनेक अडचणी या ठिकाणी आल्या, अनेक अडचणी आणल्या गेल्या. शहरामध्ये कामा होऊ नयेत म्हणून बऱ्याच वेळा त्रास दिला गेला. परंतु आज या ठिकाणी खंबीरतेने आपला आशीर्वाद आहे, नगरसेवकांची साथ आहे आणि या शहराच्या नागरिकांचा आशीर्वाद आहे. म्हणून निर्भीडपणे या शहरामध्ये नगराध्यक्षपद हे आज तरी भूषित आहे. आणि लाख जरी अडचणी आल्या भाऊ तर राजकारणातून दूर होईल, परंतु आयुष्यात आपली साथ सोडणार नाही या दादाभाऊच्या संख्येच्या समोर या ठिकाणी ग्वाही देतो. 2 वर्ष एकटाच होतो, आता दोघं बंधू आले. बऱ्यापैकी आमच्या नगरसेवकांनी मलाही चांगला धीर मिळाला आहे आणि नक्कीच ग्वाही देतो जी काही कामं या शहराची होऊ शकली नसतील ते नक्कीच यापुढे करण्याचा पूर्ण प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपन्न करतो. धन्यवाद. जय हिंद. मध्य प्रदेश मध्ये आलेले होते, तो आनंद पाहून आम्हाला शहराची भावना चालू निर्मित झाली. सर्वांना आतुरता लागली. सगळ्यात अनिल भाऊ आपले मनोगत व्यक्त करतील आणि मग त्यानंतर सर्वांचा सत्कार स्वीकारण्यात येईल.